नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर इकडे आता अन्नपूर्णा आणि राजन आपसात बोलत असतात की आता तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजे कामिनी आणि रागिनी. तेव्हा आता कामिनी बोलते की ताई, तुम्हाला माहिती आहे ना, तुमची मोठी नात मिळण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचाच कालावधी दिलेला होता मी, आणि तो कालावधी संपण्यासाठी अवघे फक्त आणि फक्त 2 दिवस उरलेले आहे. पण या 6 महिन्यात मात्र तुमची मोठी नात तुम्हाला मिळालेली नाही. म्हणजे आता तुम्ही मान्य करा की तुमची मोठी नात ही या जगात नाही आहे. तेव्हा अन्नपूर्णा आता रागातच बोलते की कामिनी, शांत बस, आणि अवघे 2 दिवस बाकी आहेत. हे नकोस विचार करू की हे 2 दिवस संपल्यावरती तरीसुद्धा मी मान्य करणार नाही की माझी मोठी नात या जगात नाही आहे. कारण मला देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. माझी मोठी नात मला नक्की मिळणार. त्यावर आता लगेच रागिनी आणि कामिनी हसतच बोलतात की ठीक आहे ना ताई, मिळाले ना तर चांगलंच आहे. तेव्हा आता हे दुरूनच सर्व या दोघांचं बोलणं ऐकत असते, ते म्हणजे सदानंद आजोबा. तर इकडे आता सदानंद आजोबा राजनला काहीतरी सांगण्याचा खूप प्रयत्न करतात. मात्र आता राजनला काही कळत नाही. तेव्हा अन्नपूर्णा बोलते. अन्नपूर्णाला वाटते की हे जे काही कामिनी बोलत आहे त्या सर्वांचा त्रास आता सदानंद आजोबांना होत आहे. त्यामुळे आता ती लगेच राजनला बोलते की तू तुझ्या वडिलांना ना रूममध्ये घेऊन जा आणि तिथंच थोडा वेळ थांब राजन, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तेव्हा आता इकडे लगेच राजन वडिलांना आता रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे कामिनी मात्र खूप खुश झालेली असते, कारण आता ही जी काही अख्खी पूर्ण प्रॉपर्टी असते ती आता तिच्या नातीच्या म्हणजे अनिकाच्या नावावरती होणार असते. आणि ही प्रॉपर्टी एकदा का तिच्या अनिकाच्या नावावरती झाली तर ती मात्र आता अन्नपूर्णा आणि सदानंद आजोबाला या घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेत असते. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा तिला सांगते की कामिनी, तुला माहिती आहे का, या 2 दिवसात काहीही होऊ शकते आणि माझी मोठी नात मला मिळणार. त्यावर तर लगेच कामिनी पुन्हा हसते आणि बोलते, ताई, मला सुद्धा वाटते की तुमच्या मनासारखं व्हावं. आणि मनातच ती विचार करते, क्रूर विचार करते की असं कधीही मी घडू देणार नाही. कारण तुझ्या या 2 दिवसात जरी तुझी मोठी नात तुला मिळाली ना, तरीसुद्धा तिला मी यमापाशी पाठवणार, असं ती मनातच विचार करते. तर आता अन्नपूर्णा तिच्याशी बोलत रूममध्ये जाते. तर इकडे मात्र आता चक्क देवी आईचा असा काही चमत्कार होते, कारण आता लगेच तेव्हा कळकळीत आता देवी आईला खूप मोठी प्रार्थना आता राजन आणि अन्नपूर्णा करतात. तर देवी आईचा चक्क आता आपल्याला खूप मोठा चमत्कार होताना दिसते आणि चक्क सदानंदचा आवाज परत येतो. आणि तो सर्वप्रथम आवाज परतल्यावर कमळी हे वाक्य काढतो. तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा आणि राजन चकित होऊन जातात आणि त्यांच्या मात्र आनंदाचा काही पाराच नसतो. आता ते आनंदाने नाचू लागतात. तेव्हा मात्र आता राजन बोलतात की बाबा, तुम्ही कमळीचं नाव प्रथम घेतलं. खरंच कमळीने ना तुमच्या मनात खूप मोठी जागा केली. त्यावर आता लगेच उठून चक्क सदानंद आजोबा उभे राहतात आणि बोलतात की कमळीने माझ्या मनात नात म्हणून जागा नाही केली रे राजन, तीच तुझी मुलगी आहे. या कामिनीने 18 वर्षापासून तुझ्या मुलीला दूर ठेवलेलं आहे. हे सत्य मी तुम्हाला किती दिवस सांगण्याचा प्रयत्न करतो, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे हे सत्य मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण अन्नपूर्णा, ज्या नातीची तू खूप दिवसापासून वाट बघत होती ना, ती नात कमळी आहे. कारण मी जेव्हा ती गाडी पुसत होती ना, तिच्या हातावर जन्मखून बघितलेली आहे. जी माझ्या आईच्या हातावर होती ती चक्क कमळीच्या हातावर ती जन्मखून आहे. हेच सांगण्याचा प्रयत्न मी करत होतो. आता मला कसलीही विचार नाही करायचा आहे. आता काहीही करून माझ्या कमळीला या घरात आण अन्नपूर्णा, तीच तुझी नात आहे. आता मात्र चक्क सदानंद आजोबांना जेव्हा अन्नपूर्णासमोर हे सर्व काही सत्य सांगितलं, तेव्हा आता अन्नपूर्णा आणि राजनने ठरवलेलं असतं की आता 2 दिवसापर्यंत आपण कमळीचं जे काही खरं रूप आहे की ती राजनची आणि गौरीची मुलगी आहे हे आता कामिनीला सांगायचं नाही. कारण आता कामिनीला त्यांनीसुद्धा आता कामिनीवर खूप मोठा डाव साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आता ज्या वेळेस सर्व काही
कागदपत्र घेऊन आता कामिनी उद्या हजर राहणार असते. तेवढ्यातच आता सर्व हजेरी लावलेली असते. तर चक्क आता तिथं राजन कमळीला घेऊन येते. तर आता कमळीला सुद्धा अन्नपूर्णाने सर्व काही सांगितलेलं असतं की कशी ती राजनची आणि गौरीची मुलगी आहे. तर आता बापाच्या प्रेमासाठी आतुरलेली मुलगी आता तिला बाप मिळाल्यामुळे चक्क आनंदाने नाचू लागते. तर आता तीही सुद्धा कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही आणि का तिचे वडील तिची आई वेगळी झाली हा सुद्धा प्रश्न विचारत नाही. तर चक्क ती आता राजनला मिठी मारते आणि लगेच सदानंद आजोबाला अन्नपूर्णाला मिठी मारते. आता सर्व असं कमळी मिठी मारताना बघून आता कामिनी पुन्हा विचारते की काय हा खेळ चाललेला आहे. आणि ताई, आज माझ्या अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी करायचं ठरवून तू या गावंढळ मुलीला असं चक्क मिठी का मारते? मला कळतच नाही आहे की काय खेळ चाललेला आहे. तू मला शब्द दिला होता की 6 महिन्यानंतर तुझी मोठी नात तुला मिळाली नाही तर तू सर्व प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावरती करून देणार आणि तू आज या कमळीला गावंढळला माझ्यासमोर का उभी करते? तेव्हा मात्र आता लगेच सदानंद आजोबा चक्क उभे राहतात. तेव्हा मात्र आता कामिनी विचारात पडते की नक्की आता हे दादा उभे कसे झाले? तेव्हा ती आता खोटा दिखावा करते की तिला खूप आनंद झालेले असते. पण आनंद मनातून मात्र खूप बाहेरून सुद्धा ती घामाघूम झालेली आहे. कारण आता तिनं कसा सदानंदला त्रास दिलेला आहे हा सर्वांसमोर उघडीस येणार आहे या भीतीने मात्र ती घामाघूम झालेली असते. तर सदानंद आजोबा उठल्याबरोबर लगेच आता तिच्या अगोदर कानाखाली मारतात आणि बोलतात की माझ्या घरात 18 वर्षापासून एक आनंद तू हिरावून ठेवलेला आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. कामिनी, आता या घरात तू एक क्षणही थांबू नको. कारण ज्या नातीची आम्ही 18 वर्षापासून वाट बघत होतो ती आमच्या समोर आहे. आता मात्र कामिनी, रागिनी आणि अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण आता त्यांच्या समोर भलं मोठं सत्य आलेलं असते की कमळीच ही एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण झालेली आहे. अनिकाचा तर धुवास निघून जाते. मात्र आता रागिनी आणि कामिनीला काय करावं कळत नाही. तर असं आता देवी आईच्या आशीर्वादाने आता सदानंद आजोबा ठीक होत आता कामिनीच्या कानाखाली लावत आता कमळीला 100% प्रॉपर्टीची मालकीण बनवलेली आहे. तर खरंच आता हे सर्व मिळून आता गौरीचा शोध लावणार का? तर खरंच कामिनी आता या घरातून बाहेर जाणार का? हे सर्व जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपण लवकरच नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणूनच कमळी या मालिकेचे जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.